महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी आणि आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी महायुती सरकार कार्यरत असल्याचं सांगत माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभामध्ये आणखी वाढ करण्याचा मानस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेच्या निधी हस्तांतरणाला पुण्यात आज औपचारिक प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। मला आता आम्ही 1,500 रुपये देतोय महिन्याला, भाऊबीज वर्षाला 18,000 रुपये। ही योजना अशीच चालत राहणार आहे। उद्या सरकारची ताकद वाढली, तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले, सरकारची ताकद वाढली तर 1,500चे 2,500 होतील, 2,500चे 2,000 होतील। तुम्हाला सांगतो, तुम्ही बळ दिलं 2,500 होतील, 2,500चे 3,000 होतील। आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं, आपल्याला सक्षम करण्याचं, आपल्याला आत्मनिर्भर करण्याचं आणि आपल्याला आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। या योजनेअंतर्गत 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे। मात्र काही त्रुटी राहिल्या तर सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेला चालणार असून त्या महिलांच्या खात्यात 3 महिन्याचे पैसे जमा होतील असं त्यांनी सांगितलं। आमच्या सरकारकडे दानत आहे, केवळ सत्ता उपभोगण्यासाठी आम्ही सत्तेवर नाही असं ते म्हणाले। या योजनेचा लाभ देण्यासाठी सरकारनं योग्य आर्थिक नियोजन केलं आहे। या योजनेमध्ये विरोधक खोडा घालण्याचं काम करत आहेत, मात्र आम्ही ते सहन करणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। माता भगिनींप्रती कृतज्ञता आणि त्यांच्यामुळे मिळणाऱ्या यशाच्या प्रती ओवाळणी म्हणून ही योजना सुरू केली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमात सांगितलं। आतापर्यंत 1,03,00,000 महिलांच्या खात्यात या योजनेची रक्कम जमा झाली असून या योजनेसाठी पुढच्या मार्चपर्यंत अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलं। देशपातळीवर महिला केंद्रित अनेक योजना राबवल्या जात आहेत, त्याच धर्तीवर महिलांचा सन्मान करणारं महाराष्ट्र राज्य घडवायचं आहे असा निर्धार फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला। की या राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेमध्ये आमच्या महिलांना पूर्ण भागीदारी मिळाली पाहिजे। ज्या महिला समर्थपणे घरही चालवतात, ज्या महिला समर्थपणे आपल्या मुलांनाही वाढवतात, ज्या महिला बाहेर शेतीवरही काम करतात, ज्या महिला पडेल ते काम करतात, ज्या महिला सर्व प्रकारच्या नोकऱ्या करतात आणि तरी देखील आपला संसार सांभाळतात, अशा महिलांना जर आम्ही अर्थव्यवस्थेच्या केंद्रात आणलं तर या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इतक्या वेगानं वाढेल की कोणीही आपल्याला थांबवू शकणार नाही। म्हणून हे महिला आर्थिक विकास धोरण लाडकी बहीण योजनेचे पुढील 5 वर्षांचे 90,000 रुपये महिलांना देणारच, यासाठी महायुती सरकारला पाठबळ देण्याचं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं। कारण नसताना विरोधक या योजनेवर टीका करत आहेत असं ते म्हणाले। महिलांना भाऊबीज म्हणून लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले आहेत, ते पुन्हा घेणार नाही, ते पैसे परत घेतले जातील, हा विरोधकांचा अपप्रचार आहे असं ते म्हणाले। व्हायचंय ते तुमच्या हातात आहे। हे सातत्य टिकवत असताना तुम्ही पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला त्या ठिकाणी पाठबळ द्या, पुन्हा तुम्ही आम्हाला संधी द्या। पुढच्या 5 वर्षात तुमच्याकडं 90,000 रुपये 5 वर्षामध्ये देण्याचं काम आम्ही सगळेजण करून देतो। आम्ही कामाची माणसं आहेत, आम्ही शब्दाचे पक्के आहोत, आम्ही वेळ मारून देणारे नाहीये। राष्ट्रातल्या सगळ्या माझ्या मायमौलींना सांगतोय, हे पैसे भाऊबीज म्हणून तुम्हाला दिलेले आहेत, हे पैसे परत घेण्याकरता दिलेले नाहीत। हा तुमचा हक्क आहे, हा तुमचा अधिकार आहे।